नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी आपण संपूर्ण आयुष्य एका मार्गावर चालत राहतो, भक्ती साधना उपासना करत राहतो, पण मनाला समाधान मिळत नाही. आपल्याला वाटतं की आपण योग्य दिशेने जातोय, पण खऱ्या आध्यात्मिक सत्याचा शोध लागतोच असं नाही. अशोक चांगदेव काळे, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र यांची गोष्ट काहीशी अशीच आहे. त्यांनी वारकरी संप्रदाय, आनंद संप्रदाय आणि स्वामी समर्थ संप्रदाय यामध्ये नामदीक्षा घेतली होती. वर्षानुवर्षे त्यांनी उपवास, व्रत, मंदिर यात्रा सर्व काही केलं, पण मनशांती नव्हती. मी एवढी भक्ती करत आहे, मग मला समाधान का मिळत नाही, हा प्रश्न सतत त्यांच्या मनात यायचा. मग एक दिवस त्यांच्या एका मित्राने त्यांना संत रामपालजी महाराजांच्या भक्तीबद्दल सांगितलं. मित्र स्वतः वारकरी संप्रदायात होता. जर तो एवढा श्रद्धावान असून त्याने हे बदललं तर यात काहीतरी वेगळंच असणार, हा विचार करत ते फक्त पाहण्यासाठी बरवाला आश्रमात गेले आणि ज्या गोष्टी तिथे पाहिल्या, ऐकल्या, अनुभवल्या त्याने त्यांचा पूर्ण विचारच बदलून टाकला. त्यांनी तिथेच नामदीक्षा घेतली आणि त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित बदल घडले आणि त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने स्थैर्य लाभलं. कशामुळे एवढे बदल घडले? आध्यात्मिक शक्तीने हे खरंच शक्य आहे का? याचे शास्त्रशुद्ध प्रमाण काय? चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात अशोक चांगदेव काळे यांचा हा विलक्षण अनुभव. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? माझं नाव अशोक चांगदेव काळे. आपण कुठून आलात? मुक्काम ओळदगाव, पोस्ट बेलापूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला या संस्थेमध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होतो आणि सहाय्यक लेखापाल या पदावरून 31 मे 2013 सेवानिवृत्त झालो. आता सध्या काय करतायत? आता शेती आणि भक्ती हाच विषय आहे आता फक्त. संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा आपण कधी घेतली? 20 ऑगस्ट 2014 बरवाला आश्रमात जाऊन मी नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराज यांच्याकडनं नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? महाराष्ट्रामध्ये वैष्णवपंथ आनंद संप्रदाय हा फार मोठा वारकरी संप्रदाय आहे. त्या संप्रदायामध्ये नोव्हेंबर 1997 मी नामदीक्षा घेतली. ती नामदीक्षा घेतल्यानंतर गुरु करणं आवश्यक आहे असं सुरुवातीचे सांगायचे. त्या पद्धतीने मी ती गुरु करून नामदीक्षा, गुरुमंत्र घेऊन नामदीक्षा घेतली आणि भक्ती करायला लागलो. त्यांनी काय भक्ती साधना आपल्याला दिली होती? त्यांनी जो मंत्र, एक प्रथम मंत्र होता त्यांचा, त्याच्यानंतर प्रबोध होता. प्रबोधमध्ये त्यांचा पहिला जो होता ओम सोम परब्रह्म नमः आणि नंतर ओम सोम हा नमन त्यांचा मंत्र होता. आणखीन काही भक्ती साधना आपण करत होतात का? ह्या भक्ती व्यतिरिक्त स्वामी समर्थ संप्रदाय फार मोठा संप्रदाय आहे. तो त्या जिंडोरी प्रणित म्हणून जो आहे नाशिकचा, तिथे पण नामदीक्षा घेऊन मी ती भक्ती करत होतो. जसं की आपण सांगत आहात की पूर्वी आपण वारकरी संप्रदायिक संतांकडनं नामदीक्षा घेतली होती, त्याच्यानंतर स्वामी समर्थांकडनं जो पंथ चालतो त्यांच्याकडनं सुद्धा नामदीक्षा घेतली होती. तर वारंवार असे संत आणि गुरु बदलणं हे कितपत योग्य आहे? हे गुरु बदलणं म्हणजे ज्या भक्ती मार्गामध्ये जे आपण भक्ती करतो, ज्या भक्ती मार्गामध्ये जे नियम आहेत किंवा ज्या गोष्टी करू नये, निषिद्ध आहेत, अशा गोष्टी जर समजा त्या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आल्या तर त्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर मग मी ती भक्ती त्यागली. पण ती भक्ती करत असताना पंढरपूरला जाणे, वर्षातून एकदा 2 वेळेस आषाढी आणि कार्तिकी तिथे दर्शनाला जाणे, त्याच्यानंतर उपवास करणे. उपवासामध्ये सोमवार, गुरुवार, शनिवार, रविवार, 2 एकादशी, चतुर्थी, प्रदोष, त्याच्यानंतर चातुर्मास, नवरात्र, असे मी हे सगळे जे आहे वारंवार सांगायचे, जे भक्तजन होते ते सांगायचे हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, आपला श्रद्धेने करत गेलो ते. मग आपण एवढे श्रद्धावान होतात, एवढी श्रद्धेने तुम्ही जी आराधना करत होतात, जी भक्ती करत होतात, तर तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांकडनंच भक्ती घ्यायला पाहिजे? कारण की हे इथे आल्यानंतर समजलं, तोपर्यंत काही माहीत नव्हतं. कारण की सद्गुरू रामपालजी महाराज यांनी जो एक सद्गुरूंचे लक्षण सांगितलेले आहे
कि सद्गुरु के लक्षण कहूँ मधुरे बन बिनोद 4 वेद 6 शास्त्र काय 18 होत. ज्या सद्गुरूला 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण याचं तोंडपाठ ज्ञान आहे तो सद्गुरू आहे, त्याला सद्गुरू समजावा. आणि जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही, जब तक सद्गुरू मिले ना साचा तब तक गुरु करो 10 पाचा. दत्तानी 24 गुरु केले होते, ते तर देवता होते. मग जिथे आपल्याला काही लाभ मिळत नाही आहे, आध्यात्मिक लाभ मिळत नाही, शारीरिक लाभ मिळत नाही, भौतिक लाभ मिळत नाही, करतो म्हणून चाललेलं आहे, पण इथे आल्यानंतर समजलं आहे आणि गुरु बदलणं पाप नाही आहे. जसं आपल्याला एखादा आजार असेल, तो आजार जर बरा होत नसेल एका डॉक्टरकडून, तर जसं आपण डॉक्टर बदलतो तसे हे आध्यात्मिक डॉक्टरच आहेत. ह्या डॉक्टरकडून आपल्याला जर लाभ मिळत नाही आहे, भौतिक लाभ मिळत नाही, आध्यात्मिक लाभ मिळत नाही आहे, मग त्यांना बदलायला काहीच हरकत नाही, त्यात पाप नाही आहे, पुण्याचंच काम आहे ते. संत रामपालजी महाराजांकडनं आपण जी नामदीक्षा घेतली ती नामदीक्षा कशा प्रकारे घेतली? त्यांनी ती जे आहे सद्गुरू जे आहेत, सद्गुरू युगात एकदा येतात आणि हे फक्त इथे सद्गुरूच्या मुखातूनच आपल्याला नामदीक्षा मिळते. ज्या देवता जी आहे ही शास्त्रानुकूल साधना जी आहे ती कबीरसाई आपल्या सद्गुरू रामपाल महाराजांनी दिलेली आहे. ज्या देवता आहेत त्यांचीच भक्ती दिलेली आहे, पण जी विधी होती ती चुकीची होती अगोदर. यांनी जी विधी दिली ती शास्त्रानुकूल आहे. जी आपल्या, कारण की वारकरी संप्रदायामध्ये असताना सगळेजण ती भक्ती म्हणायचे, ते फक्त गाणं म्हणल्यासारखा कार्यक्रम होता. शोधिशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरे. पण कोणता देव आहे, कुठे आहे, कसा नांदतो, तो कसा भेटेल, कोणाला भेटला, त्याची भेटण्याची विधी काय, हे सगळं सद्गुरू रामपालजी महाराजांनी सांगितलं. आणि तेव्हा ते मला प्राप्त झालं. तिथे फक्त मी बघण्यासाठी म्हणून गेलो होतो. कुठे गेला होता आपण बघण्यासाठी? बघण्यासाठी मग जे आमचे मित्र आहेत त्या मित्रांनी मला सांगितलं, ते जे वारकरी संप्रदायामध्ये होते, त्यांनी सांगितलं की मी जूनमध्ये नामदीक्षा घेऊन आलेलो आहे आणि पहिली भक्ती मी त्यागलेली आहे आणि ही खूप सद्भक्ती आहे. म्हणलं चला, आपले मित्र गेले, ते पण पहिले वारकरी संप्रदायामध्ये दृढ होते, ती पण भक्ती साधना खूप श्रद्धेने करत होते, त्यांनी बदलला म्हणजे काहीतरी वेगळंच असणार आहे, चला आपण एक कुतूहल म्हणून मी गेलो तिथे. तिथे गेल्यानंतर तो माहोल पाहिला, लगेच नामदीक्षा घेऊन टाकले. कुठल्या प्रकारचा माहोल आपण तिथे बघितला? तिथे सगळं म्हणजे इथे कसं जातपात हा विषय नाही आहे. जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही कोई नारा. इथं जे आहे जीव जात हे मानव धर्म आहे. ही सृष्टी रचना ज्यावेळेस इथे समजली त्यावेळेस परमात्म्याने वचनशक्तीने 16 आत्मे तयार केले होते. मग जातपात कुठली आली? इथे जातपात हा विषय नाही आहे. आणि इथे ज्यावेळेस आपण तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर इथं आपल्या कुटुंबात जिथं आपण एकत्र राहतो, जे जन्मदात्रे आपले सखे सगळे सोयरे, तिथं आपल्याला प्रेम, द्वेष, राग, भक्ती हे काहीच भेटत नाही आहे. घरामध्ये कलह आहे, कष्ट आहे, हे सगळं इथे पाहायला मिळतं. तिथे गेल्यानंतर मिनी सतलोक आहे. आपण सतलोकात आल्यासारखं वाटलं. तिथे म्हणजे नेमकं कुठे? हे सद्गुरू रामपालजी महाराजांचा जो आश्रम आहे हरियाणामध्ये बरवाला इथे, तिथं तो एकदम स्वर्ग, मिनी स्वर्गलोक होता. तिथे तो माहोल पाहिला. तिथे सगळे भक्तीने, प्रेमाने, एकमेकाशी सलोख्याने, भक्तिभावाने, बंधुप्रेमाने वागत होते. ते पाहिलं आणि लगेच नामदीक्षा घेऊन टाकली आणि भया भक्ती मार्गात आलो. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही तुमच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात बरवाला येथे जाऊन सद्भक्ती ग्रहण केली, तर या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय लाभ प्राप्त झाला? मी शाळेत 10वीत असतापासून मी तंबाखू खात होतो आणि महाबीजमध्ये जॉबला लागलो, रिटायर झालो, तरी माझी तंबाखू सुटली नाही. मी 50 पुड्याचा एक गायच्या पुडा घेऊन यायचो आणि शेवटी तर 120-300चा मावा, त्या 3 पुड्या 20 रुपयाच्या आणि गायच्या पुडी एक चुना लावून, हे दिवसभराचं माझं खाद्य होतं आणि ती कुठल्याही प्रकारे सुटतच नव्हते. जेव्हा मी तिथे बरवाला आश्रममध्ये सद्गुरू रामपालजी महाराजांच्या बरवाला आश्रममध्ये जाऊन नामदीक्षा घेऊन आलो, घरी आल्यानंतर गायछापचा अर्धा पुडा शिल्लक होता. 7 वर्ष झाले या भक्तीमध्ये आहे. परत इच्छा झाली नाही आणि कोणी जर व्यसन करत असेल तर त्याच्याविषयी आता घृणा वाटते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जेव्हा तुम्ही भक्ती घेतली तर तुमचं जो तंबाखू खाण्याचं जे व्यसन होतं ते सुटून गेलं. पण मला असं विचारायचं आहे की हे व्यसन वगैरे कसे काय सुटतात? हे व्यसन म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या देवता आहेत, बाहेर काहीच नाही आहे. कबीर साहेबांचा एक दोहा आहे, पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड को. दगडं पूजून जर परमात्मा भेटत असेल तर मी छोटी मूर्ती पूजण्यापेक्षा पहाडच पूजतो. त्यांना हे सांगायचं, तुम्ही दगडे पूजला, पहाडे पूजला, तुम्हाला काही भेटणार नाही.
जे मानव योनीमध्ये आहे कलियुगाच्या मधल्या पिढीमध्ये, त्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्या देवता विराजमान आहेत. कमरेच्या खाली 2 बोटं, मूळ चक्र आहे, गणेशजीचं वास्तव्य आहे. कमरेचा मनका आहे, तिथे स्वादचक्र आहे, ब्रह्मा सावित्री आहे. बेंबीच्या मागचा मनका आहे, तिथे नाभिकमल आहे, विष्णू लक्ष्मी आहे. हृदयकमल शिवपार्वती आहे. कंठकमल दुर्गामाता आहे. त्रिकुटीमध्ये सद्गुरूपात आलेले परमात्मा आहे. ह्या देवता प्रत्येक मानवाच्या शरीरात, इथे जातपात विषय नाही आहे, ह्या विराजमान आहेत. आणि ह्या देवतांचे मूळ नामं सद्गुरूच्या मुखातून ज्यावेळेस आपल्याला मिळतात दीक्षारूपाने, ज्यावेळेस आपण त्यांचं नाम जप करतो त्यावेळेस त्या देवतांचे अष्टकमल दल खोलतात. अष्टकमल दल खोलले, ब्लड प्युरिफायर, बॉडी प्युरिफायर, रक्त शुद्ध होतं, शरीर शुद्ध होतं. आणि सगळे विकार जे आहेत भक्तिमार्गामध्ये 6 विकार अडथळे आणतात. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि लोभ, हे विकार इथे जातात. मग आपल्याला कळतं आपण एकटेच आलो आणि एकटेच जाणार आहे. रावणाला 1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू होते, वात लावायला कोणी राहिलं नाही. सोन्याची लंका होती, गुंजभर सोनं नेता नाही आलं, सगळं इथून सोडून जायचं. ही सद्भक्ती आहे. आणि ह्याचं ज्ञान ज्यावेळेस होतं, ह्या भक्तीने ज्ञानचक्षु उघडतात. इथे शिक्षित अशिक्षित हा विषय नाही आहे, इथे जातपात हा विषय नाही आहे, इथं व्यसन हा विषय नाही आहे, इथं हुंडा देणे घेणे हा विषय नाही आहे. इतका सुंदर भक्ती, शास्त्रानुकूल साधना, जे आपले प्रमाणित ग्रंथ आहे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, भगवद्गीता, ह्या सगळ्या प्रमाणित ग्रंथाची भक्ती जी आहे, जी शास्त्रानुकूल साधना आहे, जी रिझल्ट ओरिएंटेड आहे, ती इथं या सद्गुरू रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आहे. म्हणून या भक्तीमध्ये मी आलो. माझ्यानंतर माझी भगतमती 1.5 वर्षांनी आली. कारण की या भक्तीमध्ये सद्गुरू रामपालजी महाराजांनी सांगितलेलं आहे, जो ज्ञानाने येईल, मनाने येईल तो आपला, जो येणार नाही तो कालनिर्जन भगवानचा दूत. मग भगतमती 1.5 वर्ष माझ्यासोबत सत्संग बघत होती. पण 1.5 वर्षानंतर कृपा झाली, ती आली. तिला जळवात होता. जळवाताला औषध नाही आहे. तिच्या हातातून पायातून 4 महिने थंडीचे रक्त यायचं, चावड्यावर चालायचे. जशी फेब्रुवारी 16मध्ये भगतमतीने नामदीक्षा घेतली, तिचे हात, त्वचा एकदम स्मूथ क्लीन झाली आणि आता रक्त येणं बंद झाले. ह्या भक्तीची ताकद आहे. ह्या भक्तीमध्ये हे लाभ आहेत. सर, तुम्ही सांगत आहात की सद्भक्ती केल्यामुळे तुमचे जे विकार आहे ते पूर्णपणे बरे होतात. त्याच्यानुसार त्याचप्रमाणे आणखीन जी शारीरिक पीडा असते तीसुद्धा नीट होते. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या आदर भक्तजनांना काय संदेश द्याल? आता संदेश देण्याच्या लायक तर मी नाही आहे, पण परमात्म्याचा जो मी संदेश आहे आपणाला देऊ इच्छितो. जे महाराष्ट्रामध्ये जे वारकरी संप्रदाय आहे, मानवजन्म हा पूर्ण परमात्मा प्राप्तीसाठी दिलेला आहे, पूर्ण परमात्मा प्राप्तीसाठी दिलेला आहे, मोक्ष मिळण्यासाठी दिलेला आहे. आपण जी भक्ती करतो शास्त्रविरुद्ध साधना आहे. तुम्ही भगवद्गीता वाचा, परमात्म्याची पुस्तक ज्ञानगंगा आहे ती पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये आपल्याला वेळ नाही, पण परमात्म्याने सद्गुरू रामपालजी महाराजांनी सगळ्या पवित्र ग्रंथांचे, श्लोकाचे, अध्यायाचे नंबर दिलेले आहे. ते नंबर तुम्ही बघा, आपल्या पवित्र ग्रंथाला मिळवा, टीव्हीवर सत्संग बघा आणि शहानिशा करून मग या. अंधश्रद्धा भक्ती करू नका, देखादेखी भक्ती करू नका. भगवद्गीतेमध्ये 15 अध्यायातला श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये एक उलटा वृक्ष दाखवलेला आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम, वर मुळं आणि खाली फांद्या. याचा जो पूर्ण मुळापासून तर पानापर्यंत जो तत्वदर्शी संत, ह्या प्रत्येक विभागाचे विश्लेषण करून सांगेल ते तत्वदर्शी संत. आणि तो तत्वदर्शी संत जो सांगेल ती पूर्ण आणि शास्त्रानुकूल साधना आहे. ह्या भक्तीमध्ये जी मंत्र दिला जातो, भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायातला 23वा श्लोक आहे. ओम तत्सत हा मूळ मंत्र आहे, जो गुप्त होता, कलियुगाच्या मधल्या पिढीमध्येच खुला होणार होता, तो आता खुला झालेला आहे. आणि याला हे आपल्या पवित्र ग्रंथाचे प्रमाण आहे. म्हणून ही शास्त्रानुकूल साधना आहे. आणि बाहेर जे दिले जातात मंत्र ते गीतेतले नाही आहे, ते कुठल्याही सद्गुरूकडून मिळालेले नाही आहे, ते फक्त गुरुकडून मिळालेले आहे आणि त्याची लाभ आपल्याला मिळत नाही आहे. म्हणून तुम्ही ह्या भक्तीमध्ये या आणि आपलं कल्याण करा. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आता जे कोणी हे शेअरिंग बघत आहे, तिथे खाली नंबर येतात, त्या नंबरवर फोन करायचा आणि
आपल्या जवळच्या नामदान केंद्राचा पत्ता मिळवायचा. इथे नामदीक्षा निःशुल्क दिली जाते. इथले कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही. आणि ज्ञानगंगा जिने की राह जगण्याचा मार्ग हे पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी ते नंबर दिलेले आहे. त्या नंबरवर आपला पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर द्या. ते पुस्तकसुद्धा तुम्हाला निःशुल्क फुकटमध्ये घरापर्यंत येऊन जाईल. तरी आपण ते नामदीक्षा घ्या आणि पुस्तक मागवा आणि आपल्या जीवनाचं मानव जीवन सार्थक करा, मोक्ष मिळा. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.